नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती? तज्ज्ञांनी दिली माहिती. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना मोठा महापूर आला आहे. दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा जलसाठाही 100 TMC रिकामा आहे. गेल्या 4-5 वर्षातील ही वेगळी परिस्थिती असल्याचे जलतज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झालं. सध्या पश्चिम महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि इतर उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून धरणामधील जलसाठाही झपाट्याने वाढत आहे. परंतु अलमट्टी धरणात सध्या सुमारे 22.460 TMC पाणीसाठा आहे. धरणाची कमाल साठवण क्षमता 123.81 TMC आहे. त्यामुळे धरणात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता उपलब्ध आहे. कृष्णा नदीवरील धरणे आणि उपनद्यांमधून येणारं पाणी सध्या अलमट्टीपर्यंत सुरळीत पोहोचत आहे. धरणात पुरेशी रिक्त क्षमता असल्याने महाराष्ट्रातील धरणांमधून अतिरिक्त विसर्ग करण्याचा प्रश्न सध्या निर्माण झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरातील पूर परिस्थितीवर अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचा तातडीचा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर येऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राचे पाटबंधारे प्रशासन कर्नाटक प्रशासनावर हिप्परगी बॅरेज आणि अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवा म्हणून दबाव टाकत असते. यंदा दोन्ही धरणे रिकामी आहेत, तरी पंचगंगा, कृष्णा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.